प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन के सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्य मूर्ती भक्तीच्या कलशस्थानी विराजमान असणारे कान्होबा बंधू यांचा हा अभंग उठाउठी अभिमान जाये दिसे स्थळ कोण. या अभंगातून प्रस्तुत महाराज उठाउठी अभिमान जाण्याचं स्थळ कोणतं आहे आणि त्या स्थळाचं नाव सांगून पुढचं प्रस्तुत अभंगात सांगताय. जगतामध्ये 3.5 कोटी तीर्थक्षेत्र सांगितलेले. जगाच्या पाठीवर किती तीर्थक्षेत्र सांगितली? 3.5 कोटी. 3.5 कोटी तीर्थक्षेत्र कशा करता सांगितली तर आपल्या शरीरावरती 3.5 कोटी रोम आहेत. किती? 3.5 कोटी रोम. आणि त्या 3.5 कोटी रोमाच्या ठिकाणी एका रोमाच्या ठिकाणी एक पाप निवास करते. ते एक पाप घालवण्याकरता एका तीर्थक्षेत्राची काय उत्पत्ती आहे, निर्माण आहे, त्याच्याकरता ते तीर्थक्षेत्र आहे. असे 3.5 कोटी तीर्थक्षेत्र आहे. तिथे ती पापाचं क्षालन होते. तिथे गेल्यानंतर ती तीर्थयात्रा केल्यानंतर ती पाप नष्ट होतात. मग असे 3.5 कोटी तीर्थक्षेत्र असताना गुरुवारी पद्मनाभरावांनी सांगितलं होतं 3.5 तीर्थक्षेत्र कशा करता आहेत. ही सगळी 3.5 कोटी तीर्थक्षेत्र असताना मग पंढरी तीर्थक्षेत्र कशा करता सांगितलं. किंवा जगद्गुरु तुकोबा म्हणतात पंढरपूर हे जे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रासारखं दुसरं तीर्थक्षेत्र जगाच्या पाठीवर कुठं नाही. आम्ही पुष्कळ पाहिलं, पुष्कळ ऐकलं, परंतु पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र जगाच्या पाठीवर वाराणसी गया पाहिली द्वारका पाहिली तुका पंढरीच्या. वाराणसी पाहिली, गया पाहिली, द्वारका पाहिली, पण पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र जगाच्या पाठीवर कुठेच नाही. जगद्गुरु तुकोबा म्हणतात पंढरीशी जारे आल्यानं संसार. पंढरपूरला जायचं सांगितलंय. जारे तुम्ही पंढरपूरला दिनाचा सोयरा तो सोयरा दिनाचा. पंढरपूर ला जायचं सांगताय जगद्गुरु तुकोबा. नेमकं पंढरपूरचं महात्म्य काय? पंढरपूरला जायचं सांगतात. पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र जगाच्या पाठीवर कुठेच नाही असंही सांगतात. का बरं तुम्ही जे एवढं सांगता पंढरपूरला जा, पंढरपूरला जा, पंढरपूरला जायचं. पंढरपूर तीर्थक्षेत्र उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, महत् आहे, हे सगळ्या गोष्टी तुमच्या खऱ्या पण सांगता तुम्ही कशावरून. आणि ज्या वेळेला तुकोबा सांगतात किंवा पंढरपूर तीर्थक्षेत्र हे श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, हे काही एखाद्याच्या कानामध्ये सांगत नाही किंवा एखाद्याला जाऊन त्याच्या घरी त्याला समजून सांगत नाही. हे सगळ्यांमध्ये सांगतायत. हे सगळ्यांना कळावं म्हणून सांगतायत. म्हणून सगळे का वारकरी नव्हते, सगळेच त्या पंढरीची वारी करणारे नव्हते, सगळेच पांडुरंगाचे भक्त नव्हते. मग त्याच्यात व्यापारी होते, व्यवहारी होते, राजकारणी असतीलच, सगळे लोक त्या ठिकाणी. मग त्यांना हे मान्य का पंढरपूर तीर्थक्षेत्र सर्वश्रेष्ठ आहे म्हणून? सगळ्यांना त्या ठिकाणी असलेला मान्य होईल का? जर मान्य झालं असतं पंढरपूर तीर्थक्षेत्र जगाच्या पाठीवर श्रेष्ठ आहे हे सगळ्यांना जर मान्य झालं असतं त्यावेळेला तर उत्तम गोष्ट होती. परंतु आता जी काही वारकरी संप्रदायाची स्थिती चालली त्याच्यावरून हे लक्षात येते की सगळ्यांना वारकरी संप्रदायातलं एक महत्त्वही मान्य होणं शक्य नाही. कारण तो आता सध्याचे कीर्तनकार असतील, व्याख्यान असतील,
कोणी असेल त्याच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही, तिकडे आपल्याला जायचंही नाही. मग हा जो काही प्रश्न आहे, पंढरपूर तीर्थक्षेत्र श्रेष्ठ आहे, हा प्रश्न वारकरी संप्रदायात जी काही पारमार्थिक मंडळी आहे, जी काही संबंधित मंडळी आहे त्यांच्या करत आहे. आणि पारमार्थिक म्हणजे परमार्थाला लागलेले. परमार्थ शब्दाचा अर्थ परम म्हणजे श्रेष्ठ, मोठं, महत्. अर्थ म्हणजे धन, धन म्हणजे साधन, धन म्हणजे साधन, कशाचं? मिळवण्याचं साधन. मग एखाद्यानं आपल्या कानाखाली वाजवली किंवा सकाळी सकाळी फेर फटका मारायला नाही का, त्याला इंग्रजीमध्ये वॉर्निंग वॉक काहीतरी म्हणतात, सकाळी फिरायला जातात. तर ते कसं समजा गेला सकाळी सकाळी झोपतून उठलं कसं फिरते ते लोक. गेला सकाळी एखाद्यानं सकाळी सकाळी भेटला आडोर मध्ये आणि दिला एक फटका ठेवून, मग ते मिळवलंच ना त्यानं कानाखाली मिळवली. पण मग ते मिळवलं कसं? दुःखप्रद आहे नाही का, प्रतिकूल. अनुकूल का त्याच्यापासून सुख होते का? प्रतिकूल. ते धनच होतं, ते मिळवलंच होतं. धन म्हणजे साधन, साधन म्हणजे मिळवण्याचं, मिळवण्यासाठी क्रिया केली जाते त्याला साधन म्हणतात. परंतु अपेक्षित, इच्छित, अनुकूल, आकांक्षेला आहे असं, त्याने सुखकारक होईल असं, एवढ्या सगळ्या क्रिया असताना त्याला काय म्हणायचं? साधन म्हणायचं. पुरुषार्थ म्हणतात त्याला. पुरुषाला जे अपेक्षित आहे, नवे पुरुषाला जे अपेक्षित असावं सुखाचं किंवा सुख मिळवण्याकरता जे काय केलं जातं त्याला साधन म्हणायचं. मग श्रेष्ठ, महत् अशा प्रकारचं. आणि धनात दोन प्रकार पुन्हा नाही का, श्रेष्ठ धन, अधम धन, किंवा अधमला कनिष्ठ म्हणलं तरी काय हरकत नाही. श्रेष्ठ धन म्हटल्याच्या नंतर विनाशी. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? बरोबर आहे ना? अरे सांगा ना काय हे विनाशी धन म्हणजे श्रेष्ठ नाही, चुकीचे. कसे? अविनाशी जे काही धन आहे ते श्रेष्ठ धन आहे, आणि ज्याचा विनाश होतो ते कनिष्ठ धन आहे. विठ्ठल धन अनुकूल आहे नाही का, पैसा व्यवहारिक अनुकूलच आहे ना. आता तरी हो म्हणा, पैसा अनुकूल आहे, कारण तो जर नाही घेतला, तो जर स्वीकारला नाही तर कसे व्यवहार होईल का? खाण्यापिण्याचा भागल का? नाही बाबा. तो जरी प्रतिकूल जरी असला, कधी कधी काही काय वेळा तो प्रतिकूल आहे, परंतु तो व्यवहाराला सोडून अनुकूल आहे. कारण तो जर नाही स्वीकारला, त्याला जर मान्य नाही केलं तर खाण्यापिण्याचे वांदे होईल, म्हणून तो अनुकूल आहे. परंतु त्या पैशापासून जे काही सुख मिळतं ते वीज चमकण्यासारखं सुख मिळतं. वीज चमकते कशी? 2 मिनिटं 3 मिनिटं दिसते ना आपल्याला, दिसते ना. अरे जसा काजवा चमकतो ना तशी ती वीज चमकते. जशी आपण तिला समोर समोर पाहत जातो तेव्हा ती मागं मागं काय होते? मिटत येते. आकाशामधली वीज. आणि ती वीज जशी पाहण्यात येते तसं त्या पैशापासून मिळणारं सुख असतं. किंवा पैशापासून जाऊ, पैशाने विकत घेतलेली वस्तू आहे त्या वस्तूपासून मिळते सुख. तेही कसं विनाशीचे, नष्ट होणारे. किंवा सुख जरी विनाशी नसलं तरी वस्तू मात्र काय विनाशी, नष्ट होणारी. मग हे काय श्रेष्ठ धन नाही, हे कनिष्ठ धन, निकृष्ट धन, अधम धन. आता श्रेष्ठ धन, महत्, मोठं, श्रेष्ठ, अविनाशी अशा प्रकारचे जे काही धन आहे ते धन. अविनाशी आनंद धन, अमूर्ती मधुसूदन, ते हे समाचार हे केले. जोडिले
जोडू देहिन सरे धन आनंद अविनाश आनंद घन अमृत मूर्ती मधुसूदन समचरण देखील. अविनाशी आनंद आहे तो प्राप्त करायचा. तो आनंद कसा आहे? आनंदाद्वय नित्य निरामय जे का नित्य योगियांचे तो आनंद अद्वय आहे, नित्य आहे, निरामय आहे, विनाशी नाही, तो टिकणारा आहे सतत. अविनाशी करी आपल्या ऐसे तो आपल्याला जसा आहे परमात्मा तशा स्वरूपाचा करतो. जो काही आनंद परमात्मा भोगतो तशा प्रकारचा आनंद आपल्याला देतो. जो दिसायला जो जसाच्या तसा आहे तसाच आपल्याला करतो. जो जशा स्वरूपाचा आहे तसंच आपलंही व्हावं अशी अपेक्षा ही तो करतो. अशा प्रकारचा आनंद यालाच म्हणायचं परमार्थ. अशा प्रकारचा आनंद जो काही मिळवता येतो त्यालाच म्हणायचं परमार्थ. परमार्थ महाधन त्याला म्हणायचं परमार्थ. कशा करता हा परमार्थ काय? विनाशी अविनाशी आनंद मिळवायचा. कशा करता? हा विनाशी आनंद आहे, टिकतो, नित्य आहे, मिळवायचा. बरं मिळवायचा. काम क्रोध निमादे आईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध निमल्याच्या नंतर अवघी आनंदाची सृष्टी होते. हे निमित्त व्हायच्या नंतर आनंदाची सृष्टी होते. पण कशी होते? विनाशी नाही, अविनाशी स्वरूपाची. अविनाशीच आनंद मिळतो. मग अशा प्रकारचा आनंद प्राप्त करायचा साधना करावी लागते. ध्यान असेल, योग असेल, कर्म असेल, निष्काम कर्म, निष्काम उपासना, ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या काही क्रिया त्या सगळ्या कराव्या लागतात नाही का? आनंदाची प्राप्ती पाहिजे ना, अविनाशी आनंदाची प्राप्ती पाहिजे तर या सगळ्याच्या सगळ्या क्रिया कराव्या लागतात. या क्रिया केल्याच्या नंतर अविनाशी आनंद मिळेल का? मिळू शकतो, मिळेलच. पण अविनाशी आनंद मिळण्याकरता ही साधना केली. ही साधना करत असताना अभिमान आलेतो. परमार्थामध्ये परमार्थ करत असताना, साधना करत असताना जो काही सर्वात मोठा शत्रू आहे तो म्हणजे काय? अभिमान आहे. त्या अभिमानाला बाजूला करायचंय. अर्थात त्याचा त्याग झाला पाहिजे, तो नष्ट झाला पाहिजे, त्याचा विनाश करायचा आहे, त्याचा नायनाट करायचा आहे, निशेष अशा स्वरूपाचा नायनाट करायचा आहे. विठाला विठाला त्याचा नायनाट करायचा, त्याचा विनाश करायचा, तो नष्ट झाला पाहिजे. अभिमान
अभिमान हा कसा होतो? नेमका अभिमान म्हणजे काय? विठाला विठाला मी हे आहे, हा सुद्धा अभिमानाचा. तो कसा होतो, काय होतो? किंवा एखाद्याची स्तुती केली तेव्हा सुद्धा अभिमान होतो. न करावी स्तुती माझी संतजनी होईल वचनी अभिमान. कोणाची स्तुती जरी केली तरी अभिमान होण्याची शक्यता असते. शक्यता म्हटल्यापेक्षा तो होतोच. शक्यता ही कसं द्वारते नाही का, होऊ शकते नाही तो होऊ शक्यता म्हणजे होऊ शकते तर तो होतो. पण शक्यता म्हटल्याच्या नंतर द्वारते होईल कदाचित नाही होणार. स्तुती केल्यावर अभिमान होतो. मग कधी कधी समोरचा आपण ज्याची स्तुती करतो तो व्यक्ती फार मोठा असतो, विद्वान असतो, कलाकार असतो, गुणवंत असतो, म्हणून आपण त्याची स्तुती करतो, आपले त्याच्यावर प्रेम असतं. हे सगळं तर सगळं खरे, पण गुरुवरे बाबा सांगतात की आपण स्तुती करत असो किंवा तुमच्या म्हणण्यासारखं आपण त्याची वस्तुस्थिती जी आहे योग्य जी खरी आहे ती सांगत असतो. पण आपण ज्याच्याविषयी बोलतो, आपण ज्याच्याविषयीची स्तुती सांगतो, वर्णन करतो, त्याच्याकरता ती तर नक्कीच काय स्तुती. ज्याची करतो त्याच्याकरता ती काय स्तुती आहे. मग आपण ज्याची स्तुती करतो आपल्याकरता आपण तसं व्हावं याच्याकरता ती वस्तुस्थिती आहे, हे खरं आहे. पण आपण ज्याची स्तुती करतो त्याचं नक्की त्या स्तुतीला तो बोलतो, त्याला अभिमान होतो आणि त्याचं वाटोळं व्हायला सुरुवात होते. म्हणून स्तुती वस्तुस्थिती काही काही प्रसंगाने सांगितली पाहिजे, कारण तिथं गरजच आहे अशाच ठिकाणी सांगितली पाहिजे. आणि खरोखर तो मनुष्य जर समोरचा म्हणत असेल बाबा सांगू नको, तर सांगू नये माणसाने, खरंच सांगू. शक्यतो तो पुढचा जर तपस्वी असला आणि जर आपण त्याची वस्तुस्थिती आपल्याकरता समोरच्या करता जरी सांगत असलो आणि जर तो तपस्वी असला, जर आपण त्याची तो नको म्हणतो तरी आपण त्याची स्तुती केली, त्याला जर क्रोध आला, तो अनावर झाला, तर नक्कीच आपल्याला त्याच्या शापाला पात्र ठरल्याशिवाय राहणार नाही. कसं आहे, स्तुती केल्याच्या नंतर काय होतं? अभिमान होतो. स्तुती केल्याच्या नंतर अभिमान होतो. आणि आता सांगितलेला सिद्धांत कोणता? ठीक आहे, समोरच्याला जर वस्तुस्थिती आवडली नाही तर तो आपल्यावर क्रोध येईल, अनावर होईल, तो आपल्याला शाप देईल, तिथून पुढे आपल्या वाटोळ्याला सुरुवात होईल. हा एक सिद्धांत. याच्यावरचा स्तुती दुसऱ्याची करू नये. स्तुती केली तर आपल्याला सुद्धा पाप लागू शकतं. अनेकाची स्तुती आम्हा स्तुती करू नये अनेकांची, तरी पाप लागतं. या दोन्ही सिद्धांताला अनुसरून एक कथा सांगतो. विठ्ठला विठ्ठला महर्षी नारदजी फिरत फिरत हिमालयामध्ये गेले, तपश्चर्या करत बसले. तपश्चर्या करत बसले म्हणण्यापेक्षा हिमालय तपश्चर्यातच ठिकाण, कारण तिथे असणारे साधू काय करतात? तपश्चर्याच करतात. आणि तपश्चर्या करतात
तिथे एकांत असतो. सगळे तपस्या करणारे साधू असल्यामुळं कसे तिथं तपस्या करत होते. पण इंद्राला काय वाटलं, भरपूर दिवस झाले, युग दिवस गेले, दिवसांमध्ये वर्ष गेले, वर्षांमध्ये युग गेले, खूप दिवसाचे नारदजी काय करताय, तपश्चर्या करताय. नेमके नारदजी तपश्चर्या करतायत, पण तपश्चर्याचं मोबदला काय फळ नारदजीला हवंय का? जर नारदजीला आपल्यासारखं आपण ज्या पदावर बसलेलं आहे ते फळ जर नारदजीला अपेक्षित असेल आणि तपश्चर्या केल्यानंतर परमात्म्याला ते फळ द्यावं लागेल असे इंद्राच्या मनात आलं असावं. त्याला महेंद्राधिपते करिता आणि म्हणून इंद्रानं त्यांचं सैन्य त्या ठिकाणी पाठवले हिमालयामध्ये. त्यांचं सैन्य म्हणजे काय आपलं मिलिटरी सारखं नसतं, कुठं काय म्हणजे आणीबाणीचा प्रसंग नाही, तिथं ते लोक लागतात त्यांना बोलवलं पाहिजे, त्या ठिकाणी धाडलं पाहिजे असं काही तिथं नव्हतं. ते तपश्चर्या करत होते. तपश्चर्या मग कशाला नष्ट होईल याचा विचार करून इंद्राने त्या ठिकाणी अप्सरेला धाडलं. अप्सराने तिथे गेल्यानंतर त्यांचं नृत्य कार्य सुरू केलं. सुरू केल्याच्या नंतर नारदजीची तपश्चर्या भंग झाली. नारदजी तपश्चर्यापासून च्युत झाले. नारदजी उठले, पण नारदजी उठल्याच्या नंतर त्यांना कामानं आश्रित केलं नव्हतं. काम किंवा त्यांच्यावरती जडला नव्हता, पण त्या कामाने त्यांच्यावर झडप घातली नाही इथपर्यंत ठीक आहे. मग त्यांच्यावर त्या अप्सरेचा काहीच उपयोग झाला नाही. ते नृत्य करत होते त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यांना त्यांचं सौंदर्य बघल्याच्या नंतर यांनाही काही, यांच्या डोळ्यामध्ये ते रूप भरल्याच्या नंतर यांनाही काही वाटलं नाही. जसं मग आता मी सध्या बोलत नाही, पण रस्त्याने जाताना मग आपल्याच नाही, आपण सोडा, पण मग आपल्यापेक्षाही पुढचे मोठे असतील त्यांना सुद्धा ते रूप काय करतं, तिथे खेळत होतं काही वेळ नाही का. ते तर नारदजी होते, पण नारदजी तसं काही नारदच्या मनामध्ये नाही आलं. नारदजीने बोललंही नाही त्यांना पाहून. बरं बोललं नाही, त्यांना वाटलं त्या अप्सरेला की नारदजी कामावर आश्रित नाही झाले ठीक आहे, पण आता क्रोध नेमका आता उत्थान झालं आपल्यामुळे, हे क्रोध आपल्यावर आणावं स्तुतीसाठी, समोरच्याची स्तुती करू नये. आणि ते बोलायला लागल्या, नारदजी आमच्याकडे बघून, आमचं नृत्य बघून तुम्हाला कामाला आश्रित केले नाही, तुम्हाला काम अनावर झाला नाही, परंतु ठीक आहे, पण आम्ही तुमची तपश्चर्या भंग केली, तपश्चर्या मोडली, तुम्ही क्रोधितही झाला नाही म्हणजे नाही. मग काय म्हटले, तुम्ही तर भगवान शंकराला काय केले, म्हणजे भगवान शंकरांनी फक्त काम जिंकलेला होता, क्रोध नव्हता जिंकलेला. मग ते म्हणजे तुम्ही भगवान शंकरापेक्षा उच्च श्रेष्ठ अशा प्रकारचे ठरले. त्याला त्या ठिकाणी त्या समोरच्या त्या अप्सरेनं काय केलं, थोडंसं असं उवटगण लावलं नाही का. आपण जसं जेवणाला बसल्याच्या नंतर मग काही त्यांना वाटलं बघ साधक लोक इथं, साधी लोक तिथे असे नोटं नाही का तिथे लावतात दक्षिणा म्हणून. त्यांना वाटतं कुठतरी येईल या गरीब लोक यायला, साधू लोक हे काय कुठे जात नाही, काही कामाला येईल, तशा प्रकारचं याने त्या बाईने वर्जन लावलं अप्सरेला. स्तुती केलं म्हणजे वर्जनच लावलं, वाटलं काय ना. आणि झालं, तो निघाला तिथे, नारदजी निघाले. नारदजी जिथं जवळ एखाद्या साधूचा आश्रम असावं त्या साधूच्या आश्रमात गेले, तिथे आपलं घडलेला वृत्तांत सांगायला लागले. ते म्हणते हो का तुम्ही कामाला जिंकलं हे तर चांगलं आहे, योग्य आहे, पण तुम्ही भगवान शंकरापेक्षा क्रोधाला जिंकले हे सगळ्यात मोठं तुमचं भाग्य. पण खूप मोठं तुम्ही काम केलं, जिंकले, तुम्हाला वाह केली, प्रशंसा दिली नाही. बरं ठीक आहे. तिथून शंकराकडे आले, भगवान शंकराकडे. हे घडलेला प्रसंग सगळं त्यांनी सांगितला. भगवान शंकरांच्या लक्षात आलं यांना काय झालेलं आहे, स्तुती केली कोणतरी, भाळलं त्याच्यावर आणि आपल्या इथे येऊन काय करायला सांगायला लागले. बरं ठीक आहे, आपल्यापर्यंत स्तुती केली, त्यांच्या लक्षातही आलं, पण स्तुती केली म्हणजे यांना अभिमान जडला. अभिमान जडल्याच्या नंतर शंकर म्हटले आता तुम्ही सांगितलं इथं योग्य चांगलं आहे तुमचं नाही का, पण तुम्ही आता इथून मला वाटते वैकुंठाला जसा श्रीविष्णू नाही का,
तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही सगळी हकीकत तिथे सांगसाल म्हणून तुम्ही काय तिकडे जाऊ नका. कारण भगवान विष्णू हे स्तुतिप्रिय आहेत असं म्हणतात, नाही स्तुतिप्रिय ते आहेत, त्यांची स्तुती करावी, ते देव आहेत. आपली स्तुती तिथे घेऊन जाणं हे बरोबर नाही, योग्य नाही. आणि म्हणून शंकर भगवान सांगतायत त्यांना की बाबा तिकडे काय जाऊ नका. पण या नारदीच्या मनामध्ये असं आलं की आपण तिथे गेल्याच्या नंतर विष्णू आपली वाहवा करतील, प्रशंसा करतील, मान सन्मान करतील आणि यांच्यापेक्षा आपण हे तरी कामावर हे येतं, याने काम जिंकलेलं आहे, क्रोध नाही जिंकलेला, आणि त्याच्यामुळं हे आपल्या तिथं बाबा होती यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ करू म्हणून आपल्याला तिथं जाऊ देत नसावेत असं त्यांच्या मनामध्ये आलं. स्तुती केली, अभिमान झाल्याच्या नंतर विचाराचा काय होतो, पर्याय होतो, हे उदाहरण आहे. विठाला विठाला श्रीकृष्ण गेले. श्रीकृष्ण म्हटले आले आले या या तुमचं स्वागत आहे, बसा. बसायला असं वगैरे टाकलं. तांब्याचं मोठं तांबण आणलं, समोर ठेवलं. तांब्याचं तांबण पुन्हा ओवाळ्या आणलं वगैरे, त्यांचे पाय वगैरे धुतले, स्वागत झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांना विचारपूस करायला लागले की बाबा तुम्ही लय दिवस झाले इकडे आलंच नाही का, तुमची चक्कर जरा भेट आपली लय लांबली. काय म्हणते तिकडे गेलो होतो फिरत मला तिथं साधना घडली, थोडी तपश्चर्या केली, लय वेळ लागला. आणि मधातच ते थोडस आपल्याला ते आज कामात अक्षर आले होते, मधात त्या थोडस ते कामाचं ते घडलेला सगळा प्रसंग त्या ठिकाणी त्यांनी सांगितला. बरं म्हटले ठीक आहे म्हटले. आणि त्यांनी ते अभिमान, जसा सत्यभामेचा अभिमान घालवला भगवंताने सत्यभामेचा अभिमान घालवला, गरुडाचा अभिमान घालवला, तशाच पद्धतीने अभिमान घालण्याकरता नाथजीला त्या ठिकाणी ऍडमिट केलं. अभिमान घालण्याकरता त्या ठिकाणी ऍडमिट केलं. पुढचा प्रसंग काही मला सांगायचा नाही, अभिमानापर्यंत सांगायचं होतं. अभिमान घालवणं हे गरजेचं आहे. काय घालवणं गरजेचं आहे? कारण अविनाशी आनंदाची प्राप्ती जर व्हायचीच असेल तर अभिमान घालवल्याशिवाय होत नाही. अभिमान घालवल्याशिवाय होत नाही. आणि मग साधना करतो आपण, त्या साधनेचं फळ काय? साधनेचं फळ अभिमान घालवणंच हे आहे. ते म्हणसाल नाही साधनेचं फळ असं नाही, ते म्हणतात साधनेचं फळ देवाची प्राप्ती करत आहे, अविनाशी आनंदाची प्राप्ती करण्याकरता आहे. तर असं त्याचं बाबांनी सांगताना असं सांगितलं गुरुवर्यांनी, मुळात प्राप्ती करिता, अविनाशी आनंदाची प्राप्ती करिता साधना करावी तसे म्हटलं जाते, तसं केलंही जातं. पण अभिमान अडथळा आहे परमार्थातला. अभिमान अडथळा असल्यामुळं, तो प्रतिबंध असल्यामुळं साधना केल्याच्या नंतर अभिमान जातो असं म्हणतात, आणि जाईलही यात शंका नाही. अभिमान जाईल यात शंका नाही, साधना केल्याच्या नंतर नाही का. पहिले संसारिकाचा अभिमान होतो, संसार करतो म्हणून. आपल्यासारखा पैसा कोणीच कमावत नाही. एक नंबरचा धंदा आहे आपला, 2 नंबर धंदे करतो आपण त्या शहरामध्ये. आपल्यासारखा खेड्यात दुसरा कोणीच नाही. हे सगळे आपल्यासारखा माणूस कोणीच नाही. आपल्यासारखा कोणत्याच माणसाचा देह नाही. हा सगळा काय अभिमान आहे. अभिमानाचे सगळं उदाहरण. मग असा हा सगळ्याचा सगळा अभिमान घालवला पाहिजे नाही का. हा अभिमान घालवला पाहिजे. या अभिमानाला घालवण्याकरता प्रयत्नही केले पाहिजे, साधनाही केली पाहिजे. परंतु साधना केल्यानंतर अभिमान जाते असं म्हणतात, पण जात नाही. पहिले संसारिक होतो, हे सगळे अभिमान सांगितले. याचाही अभिमान जडायला लागतो, याचा अभिमान धारण होतो, संसारिक होतो म्हणून पारमार्थिक झालो. आता तरी अभिमान जाईल, पारमार्थिक झालो म्हणून परमार्थिक आहे याचा सुद्धा अभिमान जडला. परमार्थ करायला लागलो, तपश्चर्या करायला लागलो, कर्मयोग करायला लागलो, निष्काम
निष्काम उपासना करायला लागलो, निष्काम कर्म करायला लागलो, तप योग ध्यान सगळ्या क्रिया करायला लागलो. या सगळ्या क्रिया केल्याच्या नंतर या सगळ्या क्रियेचा अभिमान धारण व्हायला लागला. एक एक साधन करतो, पण ते साधन कशा करता करतो, अभिमान घालवण्याकरता करतो. पण ते साधन केल्यानंतर मी करतो, हे साधन करतो माझ्याविषयी मी करतो म्हणून त्या साधनाविषयी अभिमान वाढायला लागतो. अभिमान नष्ट होत नाही, अभिमानाचा नायनाट होत नाही. तो अभिमान जातो. आणखी हे संसारिकातल्या अभिमानाचे उदाहरण सांगतो नाही का. आता पारमार्थिक पंडित ज्ञानोबरा देतात, नवल अहंकाराची गोटी विशेषण अर्घ्या ज्ञानापोटी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नासगे. ते सांगतात की बाबा अज्ञानाला अभिमान किंवा अहंकार नाही वर, तो फक्त सज्ञानाचे झोंबे कंठी, तो फक्त ज्ञानी मनुष्याला अभिमान होतो, अहंकार होतो. होत नाही, नाचवतो अहंकाराच्या जोरावर, तो नाचायलाही सुद्धा लागतो. हे ज्ञानी मनुष्याचं होतं. विठाला आणखी एक ओळीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, तैशी चित्त हंते ठाव जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव. जन्म समजायचा पुढचा अर्थ असा आहे, कोटी जन्म घेतले माझी प्राप्ती होणार नाही. कोटीच्या कोटी जन्म घेतले तरी माझी प्राप्ती होणार नाही. का होणार नाही? जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव तैशे चित्ती अहंते ठाव. सगळं पांडित्य मी आत्मसात केलं, म्हणजे पाठांतर केले. माझ्या वाणीवरती वेद खेळतात, परंतु ते वेद जरी माझ्या वाणीवर खेळायला लागले तरी माझ्या अंतःकरणामध्ये अहंतेचा ठाव आहे. माझ्या अंतःकरणात अहंकार जडलाय आणि म्हणून मी कोटी जरी जन्म घेतले परी न पविजे माझी प्राप्ती होणार नाही, मी तुला प्राप्त होणार नाही. हाच अविनाशी आनंदाचा प्रकार आहे. अविनाशी आनंद प्राप्त होतो, पण अभिमान अहंकार असेल तर होत नाही. मग असा जो अभिमान आहे, असा जो अहंकार आहे, त्याला घालवायचंय. पण याच्या करता तो जाणही शक्य नाही. तो जाण्याकरता जे जे साधन करू तो साधनाला मोजतही नाही. तो त्या साधनाला असा पलटी पाडतो, त्याला बाजूला करतो, त्याच्याच मागणीवर वरून बसतो. म्हणजे जे जे साधन करे त्या साधनाचा अभिमान वाढायला लागतो, नष्ट तर होत नाही. मग आशीच्या एवढ्या साधना अभिमानाला कारणीभूत ठरतात. त्या वेळेला ती साधना क्षीण झाली असं एक प्रमाण. ते प्रमाण मी सध्या पाठ नाही, मी सांगत, पण ते प्रमाण बाबांनी सांगितलं होतं. मग हा अभिमान इतका पुष्ट व्हायला लागला, अहंकार इतका वाढायला लागला. पण हे अभिमान जाण्यास शास्त्रकारांनी सामान्याला 9 कारण सांगितले. त्यात देश का हे काही कारण आहे. आणि मग या साधनालाही जात नाही अहंकार, अभिमान या साधनालाही जात नाही. मग त्याला सहाय्यकारी करण्याकरता देश आणि काळ आहे. तो अभंगाच्या प्रथम चरणात अभिमान
उठाओ के अभिमान जाए स्तर कौन, उठाओ के अभिमान जाए ऐसे स्तर कौन, उठाओ के अभिमान जाण्यासारखं ठिकाण कोणतं आहे? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जातो अभिमान उठाव की जातो, पण असं तीर्थक्षेत्र कोणतं आहे? असं तीर्थक्षेत्र अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात उठावचा विमान जातो, तत्काळ विमान जातो, नचिरात विमान जातो, लगेच विमान जातो. आणि असं स्थळ कोणतं आहे तर या पंढरीचं आहे. पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्रामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर अभिमान जातो, पण तिथे गेल्याच्या नंतर अभिमान लगेच जात नाही. तिथे प्रवेश केल्याच्या नंतर तिथे गेल्याच्या नंतर तिथे साधना करावी. स्वल्प वाटे चला जाऊन गाव विठ्ठल, तिथे गेल्याच्या नंतर वाणीनं विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागतं. विठ्ठल विठ्ठल म्हटल्याच्या नंतर काय होतं? विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा तरी पापा विठ्ठल विठ्ठल मंत्राचं नामोच्चारण केल्याच्या नंतर काय होतं तर पाप नष्ट होतं. पाप नष्ट झाल्याच्या नंतर काय होतं? पुण्याचा संचय व्हायला लागतो, उत्पत्ती व्हायला लागते. पुण्याचा संचय झाला, उत्पत्ती झाली, काय व्हायला लागला? आता रजगुण तमगुण कमी कमी व्हायला लागला, नष्ट व्हायला लागला. कमी झाला, काय व्हायला लागलं? सत्वगुण आहे त्या ठिकाणी, सत्वगुणाची वृद्धी व्हायला लागली. सत्वगुणाची वृद्धी झाली, काय व्हायला लागलं? अजून तो शुद्ध झाला, शुद्ध झाला. बरं इथपर्यंत ठीक आहे. आता काय? तसं पाहिजे इतक्या लांब जाण्यापेक्षा पंढरीच्या लोकांमध्ये अभिमानच नसतो. पंढरीचे लोक एकमेकाचं दर्शन घेतात, पण पंढरीच्या लोकांमध्ये अभिमान नाही. ते लोक एकमेकाचं दर्शन घेतात हे ठीक आहे, पण मग आपल्यासारखे पंढरीत राहतच नाही. मग त्यांचा शुद्ध सत्वगुण त्या ठिकाणी आहे. त्या शुद्ध सत्वगुण वाढल्याच्या नंतर काय होतं? शुद्ध सत्वगुण वाढल्याच्या नंतर आपण होऊन अभिमान नष्ट व्हायला लागतो. अभिमान नष्ट व्हायला लागला, अभिमान संपला, मग अविनाशी आनंदाची प्राप्ती सुरुवात, आनंदाची अविनाशाची काय होते? प्राप्ती होते. पण आणखी पंढरीचा विशेष काय ते अभंगाच्या तृतीयेच्या नेत्री अश्रूंची आरती
नेत्रांमधून अश्रूच्या धारा यायला लागतात, अंगावरती रोमांच उभे राहतात, अंगावरती रोमांच येत राहतात. कुठं ते या पंढरीचं धडे ते या पंढरीच्या ठिकाणी होतं. कसं होतं? फुकट होत नाही, व्यर्थ होत नाही. नेत्रामधून अश्रूच्या धारा उगत येत नाही. झेंडूबाम लावल्याच्या नंतर येतील. झेंडूबाम लावल्याच्या नंतर कोणालाही रडता येतं. मलाही रडू येतो झेंडूबाम लावतो. लोकांना लावतो ना, येतो रडू. पण कीर्तनामध्ये कथेमध्ये पंढरपुरात कसले पण अजून आपल्या नेत्र्याला अश्रूच्या धारा आल्या नाहीत, आपल्या अंगावरती रोमांच उभे राहिले नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पंढरपूरच्या ठिकाणी मात्र नक्की घडतं. मग कधी घडतं? आपण परमार्थ करतो, परमार्थ करणाऱ्याच्या ठिकाणी ते सगळं होतं. एक अष्टसात्विक भावाचे गुण येतात, धर्म येतं, या सगळ्या क्रिया होतात. जसं संसारात मनुष्य मुरतात, संसारात मनुष्य रसपान करतात, ज्या पद्धतीने रसपान संसाराचं करतात त्या पद्धतीने परमार्थात रसपान करायला लागले, परमार्थात मुरले. आणि कधी कधी पंढरपूरच्या ठिकाणी जाऊन कथेत बसते, कथेचा भाव आत्मसात झाला, त्यावेळेला नक्की तुमच्या नेत्रामधून अश्रूच्या धारा आल्याशिवाय राहणार नाही. अंगावरती रोमांच सुद्धा उभे राहतील. सांगता सांगता द्वितीय चरणाचं एक राहून गेलं. खरा पाझर रोकडे, चहाड, चोरटा, सिंदर, चांडाळ या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला इथं काही समजून सांगण्याची किरणाची गरज नाही. हे सगळ्याच्या सगळ्या ह्याच्या काही पदव्या येतात. ही जी काही नामनिष्ठ यादी आहे, ही सगळीच्या सगळी या नामनिष्ठ यादीमध्ये जी काही एवढी मंडळी आहे नाही, पहिला लावतात काही काही तिकडे लावतात, ते असं कडे लावतात नाही का मेथीच्या. ते कोण आपल्या तरी याच्यात कोण कोण शिवा देते असं जिकडे तर मग त्याच्यावर पैसे असतात काही, त्याच्यात एमडी म्हणतात त्याला नाही का. आणि मग अशा मनुष्याला सुद्धा अंत करणार करुणेचा पाझर पुरतो तो काय म्हणतात. अभंगाच्या चतुर्थ चरणाचा भाव असा आहे, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला,
तुकोबरामचा काला त्याच्यामध्ये अभेद कुठे पाहिला बरं कालातला अभेद कुठे आहे तो दिसला का कोणाला कालामध्ये अभेद ते सुद्धा पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये घडतं ते या पंढरीचं घडे त्या कालामध्ये अभेद नाही त्या ठिकाणी हे नावाच्या विचलित काला त्याच्या सुद्धा अभेद नाही जी ब्रह्माची काला त्याच्या सुद्धा अभेद नाही भगवंताचे आपण स्वरूपाकार भाव याच्या सुद्धा अभेद नाही तुका म्हणे काला कोठ्या वेद देखिला ज्ञानेश्वर माऊ